रक्तवर्णाचा आहे तो, चतुर्भुजम पाशांकुश धारिणम, रक्तपुष्पैही सुपूजितम, लाल रंगाचं फूल त्याला वाहिलं जातं. राजाराम महाराजांच्या पत्रात अष्टविनायक हा स्पष्ट उल्लेख आहे. राजाराम महाराजांनी जे मोरया गोसावींना सनदा दिल्या त्या सनदांचं पुस्तक आहे अख्खच्या अख्खं, आणि त्यात मोडी कागदपत्र छापली आहेत. असा कुठला क्रम आहे का की या मंदिरापासून सुरुवात करून आठवा गणपती हा करायचा? आपण हे 8 अष्टविनायक म्हणत असलो तरी सुद्धा विदर्भातले अष्टविनायक आहेत, कोकणातले अष्टविनायक आहेत, पण हे 8 विनायक आपण नेहमी ही यात्रा करतो. अशी मंदिरं जी की अत्यंत जागृत आहेत आणि प्रचंड ऊर्जा स्थान आहेत, ती ही 8 मंदिर. गणपतींचं आद्यपीठ मानलं जातं ते म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. अष्टविनायकांचा इतिहास पेशव्यांशी जास्त जोडला जातो. त्या काळात जास्त प्रचलित झालं हे अष्टविनायक प्रकरण वगैरे. प्रत्येक वास्तू, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक ठिकाण आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतं. ते काय सांगत असतं तर ते त्यांचा इतिहास सांगत असतं. ज्या टेकडीवर गणरायांची पूजा करून जिथं त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि कार्य सिद्धीस गेलं, तो सिद्धिविनायक. परमपूज्य मोरया गोसावींनी सुद्धा पहिली तपश्चर्या त्या सिद्धटेकच्याच इथं केली. रायगड, पुणे आणि नगर या 3 जिल्ह्यामध्ये ही 8 मंदिरं विभागली गेली आहेत. तर स्पेशल त्याला काही असं काही रिझन आहे की असं काही नाहीये? आपल्याकडे शास्त्रात काय सांगितलंय? पाश अंकुश धारण केलेला गणपती आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला 6 हात सांगितलेले आहेत, त्यातही शस्त्र आहेच. हे सगळं आपला इतिहास आहे आणि तो इतिहास मनात ठेवून आपल्याला पुढं या मंदिरात जायचं, तेव्हा तुम्हाला ते मंदिर समजणार आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे उत्सवाचं पत्र. कारण तुम्हाला माहिती आहे गणेशोत्सव अगदी पुढच्या आठवड्यातच काही दिवसात येत आहेत आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर अगदी आबालवृद्धांपासून सगळ्यांनाच इतकी एक आस लागलेली असते ना गणपती बाप्पाचा. आपण फार मनोभावे वाट बघत असतो आणि गणेशोत्सव हा फार हृदयाच्या जवळचा, विशेषतः मराठी माणसाच्या आहे. त्यामुळे गणेशोत्सव स्पेशल असाही भाग तुम्ही म्हणू शकता. पण गणेशोत्सवाबद्दल चर्चा नाही आहे, चर्चा आहे अष्टविनायकांबद्दल. महाराष्ट्रातले 8 गणपती आपण सगळे भक्तिभावाने अष्टविनायकाची यात्रा करत असतो आणि अनेक लोक मी असेही बघितलेत की दर 2 महिन्यानंतर अष्टविनायकांना जात असतात. आणि त्यामुळे हे लाडकं दैवत गणपती बाप्पा अशा 8 ठिकाणी का बरं त्याची ही मंदिरं आहेत, किंवा अष्टविनायकांचा इतिहास काय आहे, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, स्थान महात्म्य काय आहे आणि त्याच्या मूर्तीबद्दल अजून आपल्याला काय जाणून घेता येईल, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज माझा मित्रच आणि इतिहासाचा अभ्यासक असणारा अमोघ गप्पांवर आला आहे. अमोघ, खूप खूप स्वागत आहे तुझं. नमस्कार, थँक्यू. फायनली तू आमच्या प्रेक्षकांसाठी पत्र आज लिहायला आलायस. 2 महिने झाले तुला मी बोलवतोय, पण घरच्या माणसाला कसं आपण अगदी म्हणजे सगळ्यात लिस्ट प्रायोरिटी देतो त्यानुसार. पण तू आलास आज, खूप मला खूप छान सो मच. मला तुम्ही बोलवलं. खरं तर अशा वेगळं इतिहासाचं पत्र खूप कमी लोक वाचतात आणि कमी लोक लिहितात, त्यामुळे तुम्ही ते पत्र सांगण्यासाठी बोलवलं आहे, त्यामुळे त्यासाठी खूप. नाही, तू इतिहास ज्या पद्धतीने गोष्टी स्वरूपात सांगतो ना, त्यामुळे कदाचित तुझ्या सगळ्या रील्सला एवढे व्ह्यूज असतात, हिट्स असतात, त्यामुळे खूप मजा येणार आहे गप्पांना. ठीक आहे, अष्टविनायकांच्या क्रमापासून आपण सुरुवात करू. की असा कुठला क्रम आहे का की या मंदिरापासून सुरुवात करून 8वा गणपती हा करायचा? काय आहे, आपल्याकडं आज आपण पुण्यात करतो आहोत, काही जण मुंबईत बघत असतील, प्रेक्षक बरेच वेगवेगळ्या ठिकाणून बघता आहेत. प्रत्येकाच्या घराजवळ एक ना एक मंदिर आहेच गणपतीचं. पण अशी मंदिरं जी की अत्यंत जागृत आहेत आणि प्रचंड ऊर्जा स्थानं आहेत, ती ही 8 मंदिरं जी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. मग ती किती प्रसिद्ध आहे तर आपल्याकडं कुठल्याही कामाची सुरुवात आपण गणपतीच्या पूजनाने करतो. तर आपल्याकडे लग्न किंवा मुंज झाली किंवा त्याचं कुठलंही महत्त्वाचं काम झालं की त्याची पूजनाची सुरुवात जरी गणपतीने झाली असेल तरी ते काम पूर्ण झाल्यानंतर, ज्या गणपतीमुळे ते काम पूर्ण झालेलं आहे, त्या 8ही विनायकांचं दर्शन आपल्याकडे होतं. त्याच्याशिवाय दुसरं कुठलं दर्शन आपण पटकन घेतलं जात नाही. तू म्हटलास तुझ्या बोलण्यामध्ये. तर तसेच हे 8 विनायक आता असं झालं की काही जण ह्या अष्टविनायकांची यात्रा करताना त्यांच्या पद्धतीनुसार करतात, तर काही जण अगदी शास्त्रोक्त पद्धत हे करतात. आणि मग त्याचा श्लोक आहे, आपल्याकडे प्रसिद्ध गाणं आहे अष्टविनायका तुझा महिमा कसा, त्याच्या पहिले जो तो श्लोक येतो, तो श्लोक सगळ्यात प्रसिद्ध आणि तो खरं तर आपण पकडतो की तो क्रम आहे. तो आहे स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मरुडम विनायक मढम चिंतामणी स्थेवरम.
लेण्याद्रौ गिरिजात्मजम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम ग्रामो रांजण संस्थितम गणपतीम कुर्यात सदा मंगलम. माझं कार्य सदा मंगलमय असावं. आता मी म्हणूनच माफ करा, मी छंदात तो म्हटला नाही, कारण मला अपेक्षित आहे की मी जेव्हा तो बोलतोय म्हणजे म्हणतो आहे तेव्हा त्याच्यातले प्रत्येक एकाने आपल्याला ते ठिकाण कळावे. गंमत अशी आहे की आपण हे 8 अष्टविनायक म्हणत असलो तरी सुद्धा विदर्भातले अष्टविनायक आहेत. बर, कोकणातले अष्टविनायक आहेत. पण हे 8 विनायक आपण नेहमी ही यात्रा करतो, ही गणेश पुराणामध्ये असेल, मुद्गल पुराणामध्ये असेल, यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. जसं की पहिला गणपती, आपण पहिल्या गणपतीपासून सुरुवात करूयात, जे काय म्हणूयात गाणपत्य संप्रदायाचं किंवा गणपतींचं आद्यपीठ मानलं जातं, ते म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. पुण्यापासून अगदी जवळ आहे, पुणे जिल्ह्यातच आपल्याकडे ते येतं. अगदी प्राचीन काळापासून इथं वस्ती आहे आपल्याला असं दिसतं. म्हणजे मी आज ना बऱ्याच वेळेस तुला पुराणातल्या गोष्टी तर सांगणारच आहे, पण त्याचबरोबर डेक्कन कॉलेजने इथं काही ठिकाणी बरंच मोठं एक्सकवेशन केलं. माझ्या स्वतःचे गुरु ज्या आहेत त्या मंजिरी भालेराव, ज्यांनी मला टीमवीमध्ये म्हणजे मी ज्या इंडॉलॉजी करत होतो ते शिकवलं, त्यांचा ह्या एक्सकवेशनमध्ये मोठा हात आहे. M.N. देशपांडे आहे, डेक्कन कॉलेज आहेत, राजेंद्र ढुमे आहेत. ह्या सगळ्यांची नावं मी ह्याच्यासाठी घेतोय कारण त्यांनी तिथं एक्सकवेशन करून की हा इतिहास हा आणखीन मागं म्हणजे किती मागं जातो तर तुला गंमत वाटेल. मोरगावच्या जवळ कऱ्हा नदी आहे ना, कऱ्हा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार. तर हा कऱ्हा नदी जी आहे, ही कऱ्हा नदीच्या आजूबाजूचं ज्यावेळेस एक्सकवेशन झालं, परीक्षण केलं गेलं, त्यावेळेस 75,000 वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आणि ती जी राख होती ती राख ही तिथं आपल्याला सापडली. म्हणजे इतक्या दूरपर्यंत राख येते माहितीच आहे, पण ही तिथं सापडली. बरं, या राखेच्या खाली मानवी वस्तीचे अवशेष मिळाले. मग ते कुठले अवशेष मिळाले तर हत्यारं आपल्याला मिळाली. त्यामुळे ह्या मोरगावच्या परिसरामध्ये माणूस हा अश्मयुगीन काळापासून राहत होता हे आपल्याला लक्षात आलं. बरं, याच्या पुढं आपल्याला राजेंद्र ढुमे सरांनी जे अभ्यास केला त्यामध्ये तो आपल्याला सातवाहनकालीन खापरं सापडली, यादवकालीन मंदिरं सापडली. म्हणजेच लक्षात यायला लागलं की ह्या सर्व म्हणजे गणपतींची जी मंदिरं आहे अष्टविनायकांची, ही सगळी व्यापारी मार्गांवर आहे, व्यापारी शहरांजवळ आहे किंवा व्यापारी शहरं सुद्धा आहेत. त्यामुळे मानवी वस्ती तिथं होतीच पहिल्यापासनं. आता आपण येऊयात त्याच्या कथेविषयी. गंडकी नावाचं गाव आहे आणि या गंडकी नावाच्या गावामध्ये चक्रपाणी नावाचा राजा राहतोय. मोठा चक्रपाणी त्याचं स्वतःचं नाव असल्यामुळे तो अत्यंत ताकदवान आहे, भरपूर संपत्तीचा मालक आहे, पण मूल नाही. अच्छा, त्यामुळे दुःखी आहे. जे स्वतः दशरथांनाही जी शंका आणि जी चिंता लागून राहिली होती की काय मला मूल वारस नाही, ती त्यांनाही लागून राहिली. आणि एक दिवशी त्यांनी ठरवलं बास झालं, हे अतिविचार झाला असेल आणि मग त्यांनी ठरवलं की आता सोडून निघून जायचं आपण. त्यावेळेस त्यांना शौनक ऋषी भेटले. शौनक ऋषींनी सांगितलं की तुम्ही सूर्योपासना करा. सूर्योपासना केल्यानंतर त्यांना सूर्याने आशीर्वाद दिला, त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांचा जो पुत्र झाला तो सिंधू नावाचा पुत्र, आणि त्यालाही त्यांनी सूर्योपासना सांगितली. सूर्यदेवाचं तप त्याने केलं आणि सूर्याकडनं त्याने अमरत्वाचं वरदान मागितलं. अत्यंत हुशार होता, राज्यकारभारात अत्यंत निपुण असा होता तो सिंधू. आणि हा सिंधू ज्यावेळेस लक्षात आला आता मोठा झाला आहे, तरुण झाला आहे, त्याचा राज्याभिषेक करायचा आणि आपण आपल्या अरण्यात निघून जायचं तपश्चर्या करण्यासाठी असं राजाने ठरवलं. तसं त्याला तिथं काय म्हणूयात त्याने राज्याभिषेक करून दिला आणि तो आपला वनात निघून गेला बिचारा. इकडं ह्याने राज्यकारभार जसा सुरू केला तसं पहिले त्याने राज्य वाढवायला सुरुवात केली. बरं, हे वाढवत वाढवत त्याने पृथ्वी संपूर्ण पादाक्रांत केली. आणि मग आता आणखीन काय तर अमरावतीवर म्हणजे इंद्राच्या नगरीवर त्याने राज्य करायचा विचार केला. आता इंद्राकडे जातोय म्हटल्यावर आजूबाजूचे असुर राजे जे होते पाताळातले किंवा आजूबाजूचे ते लगेच त्याला म्हटले आम्ही मदत करतो तुला. सोपं आहे ना, मी एखादी गोष्ट मिळवत असेल आणि मला तीच गोष्ट हवी आहे म्हटल्यावर मी त्याला मदत करणार, मी म्हणजे असुर, असा विचार असुरांनी केला आणि त्याला मदत करायला निघाले. हा प्रचंड ताकदवान राजा होता. ह्याने त्या इंद्रावर हल्ला केला. त्यावेळेस इंद्र स्वतः ऐरावतावर बसून आला.
ह्याने खाली उतरून 2 हातांनी ऐरावताचं दात पकडले आणि त्याला धरून आपटलं ऐरावताला. ऐरावत म्हणजे तो हत्ती आहे रे. त्याला आपटल्यानंतर इंद्र खाली पडला. इंद्राचे पाय पकडले आणि त्याला गरगर गरगर फिरवायला लागला. आता हा पण आपल्याला कुठेतरी आपटणार म्हटल्यावर इंद्रदेवांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि तिकडनं ते गायब झाले. आता तो सर्व ठिकाणी राज्य करायला लागलाय सिंधू. इंद्र गेले भगवान विष्णूंकडे. भगवान विष्णूंना ते म्हणाले की मला वाचवा, काहीतरी करा तुम्ही. आणि भगवान विष्णूंनी ठरवलं की आता आपण ह्याच्याबरोबर युद्ध करायचं. अनेक लोक असुरांशी त्यांनी युद्ध केलं. खरं तर ह्या कथा आहेत ना सर्वेश, खूप मोठ्या आहेत, खूप मोठ्या. मी त्या थोड्याशा क्रिस्प करून सांगतोय कारण नाहीतर लोकांना वाटेल की आता हा वाचूनच दाखवतोय का काय. युद्ध करायला सुरुवात केली. सिंधू असुर जो आता तो असुर प्रवृत्ती झाली ना त्याची, की सर्वांना त्रासच द्यायचा, माझ्याप्रमाणे वागायचं. मी जिथं जिथं राज्य करतो आहे त्या त्या ठिकाणी मलाच पूजलं गेलं पाहिजे. मग प्रथम त्यांनी ज्यावेळेस त्याच्यावर युद्ध करायला सुरुवात केली त्यांनी चक्र फेकलं. त्या चक्राची गतीच खुंटीत करून टाकली ह्याने. गदा फेकली तर ह्याने गदा चावून चावून तुकडे केले गदेचे. ह्यांना असं झालं, अरे काय काय लढतोय हा. हे म्हटले की मी तुझ्या ह्याच्यावर प्रसन्न झालो, तू हवा तो वर माग. तर त्याने वर मागितला की तुम्ही या गंडकी नगरीतच वास करायचा. ते तिथंच थांबले. बाकी सर्व देवांना कैद करून तिथं ठेवलं. आता देव ऋषी हे सगळे तिथं एकटे कसे थांबणार आणि किती दिवस थांबणार. त्यांनी गजाननाची प्रार्थना करायला सुरुवात केली. विनायक प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की मी ह्याचा निश्चितच वध करेन, त्याची तुम्ही काळजी करू नका. मी भगवान शंकर आणि पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन याचा वध करेन. जसं कैलासावर आणि त्याच वेळेस देवी पार्वती आणि भगवान शंकर होते, तिथं विनायकाचा, लहान विनायकाचा मेरू पर्वतावर जन्म झालेला आहे. तिला सांगितलं, ती पार्थिव गणेशाची पूजा करत असताना तिला सांगितलं की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. आणि इकडं त्याच वेळेस सिंधू गंडकी क्षेत्रामध्ये मोठी आकाशवाणी झाली की तुझा वध करणारा जन्माला येणार आहे. ह्या मेरू पर्वतावर त्यांचा जन्म झाला. त्यांनी तिथं एक दिवशी गरुडाची आई विनिता ही काही अंडी उबवत होती आणि त्यावेळेस तिची नजर चुकवून त्यांनी एक अंड फोडलं लहान विनायकाने आणि त्यातनं महाकाय पक्षी, अत्यंत सुंदर दिसणारा पक्षी बाहेर पडला आणि त्या पक्षावर ते आरूढ झाले. आणि मग तिने ते हात जोडून त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या पक्षाला जे अंड फोडून जो पक्षी, महाकाय पक्षी बाहेर पडलाय तो मयूर आजपासून तुमचं वाहन असेल आणि तुम्ही आजपासून मयुरेश्वर म्हणून ओळखले जाल. ह्या मयुरेश्वरांनी शेवटी मग सिंधू असुरावर ठरवलं की आपण ह्याचा वध करायचा. प्रथमतः त्यांनी कमलासुराचा वध केला, त्याचे 3 तुकडे केले आणि त्याचं 3रं मुख ज्या क्षेत्रात पडलं ते आजचं मोरगाव. आणि कालांतराने सिंधू असुराचा सुद्धा त्यांनी वध केला. ते स्थान महत्वाचं म्हणून प्रसिद्ध झालं. भृशुंडी ऋषी तिथं येऊन गेलेत, अत्यंत महत्वाचे ऋषी, ज्यांनी मोरगावच्या स्थान महात्म्य आणखीन जास्तीत जास्त वाढवलं. एक प्रकारे इतिहास लेखन आणि इतिहास संशोधनच केलं मी म्हणेन. ते म्हणजे परमपूज्य योगींद्र आणि परमपूज्य मोरया गोसावी महाराज हे सुद्धा तिथंच आले. मोरगावचा मोरेश्वर जो आहे आत्ताही अत्यंत सुंदर मूर्ती आहे. सिंदूर लेपन केलेलं आहे, त्यामुळे बरेच लोक म्हणतात मूळ मूर्ती कशी होती माहिती नाही. मुद्गल पुराणामध्ये मात्र ह्या मूर्तीचा उल्लेख येतो. अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती आहे. 2 वरच्या हातांमध्ये पाश अंकुश धारण केलेला आहे आणि एका हातामध्ये डावीकडे सोंडे आणि एका हातामध्ये मोदक धरलेली ही मूर्ती मुद्गल पुराणात येते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ही कशी असेल. जमलंच तर आपण थोडंफार त्याचं काही करता आलं, कोणीतरी चित्र काढलं तर आपण बघूयात, माझ्याकडे असेल तर. इतकी सुंदर ती मूर्ती आहे. आत्ताच्या मूर्तीमध्ये डोळ्यांच्या इथं हिरे आहेत, बेंबीला हिरे, काय म्हणूयात, हिरा बसवलेला आहे. द्वारयात्रा बऱ्याच वेळेस केली जाते. जर कोणी मोरगावला गेलं तर 100% द्वारयात्रा करा. स्वतः मोरया गोसावींची तिथं प्रतिमा कोरले. एक दिवशी बऱ्याच वेळेस अजूनही जशी यात्रा निघते तशीच यात्रा पावसाळ्यात जेव्हा ते गेले होते, भरपूर पाऊस आणि कऱ्हा नदीला प्रचंड पूर.
ह्या ठिकाणी ते करा नदीच्या बरोबर पलीकडे ते बसलेले आहेत आणि तू विचार कर रे, आराध्य दैवताचं वर्षानुवर्ष तो माणूस म्हणजे ते 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगलेले आहेत आपले मोरया गोसावी. योगींद्र पण 227 वर्ष जगलेले आहेत आपल्याकडे. आणि आपल्या आराध्याचं दर्शनच घेता येत नाही म्हटल्यावर किती त्रास झाला असणार. आणि मग गणरायांनी कोळीच्या एका रूपात दर्शन दिलं आणि एक होडी घेऊन ते आले, त्यात ते बसले आणि त्यांनी ते पार केली. पार करून ते तिथं जातायत तोपर्यंत सगळे दरवाजे बंद झालेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी गणरायाला साद घातली की का असं. स्वतः गणराय बाहेर आलेले आहेत त्यांच्यासाठी आणि मग तिथं त्यांनी त्याला दर्शन दिलेलं आहे. इतकं मोठं स्थान आहे. भूस्वानंद असं म्हटलं गेलेलं आहे या स्थानाला. स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य या पंचदेवतांनी तिथं तपश्चर्या केलेली आहे. गणरायाची तपश्चर्या केली आहे. तिथं त्यांनी स्थापना केलं आहे गणरायाची मूर्ती. ब्रह्मदेवांनी असं मानलं जातं रत्न, मृत्तिका, लोह यांनी ती पहिली खरं तर मूर्ती घडवली जी सिंधू असुराने अनेक वेळा ती फोडली. अशी ही मूर्ती आहे तिथं. आणि माघी गणेशोत्सव साजरा होतोच तिथं. त्याचबरोबर भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा म्हणजे आता आपण जी गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत तो उत्सव अत्यंत थाटामाटात होतो. पुढे मराठा कालखंडामध्ये जर तू बघितलंच बऱ्याच वेळेस असं म्हणतात की म्हणजे तू विचारशीलच मला हा प्रश्न की अष्टविनायक कधीपासून मानलं जातं. तेच ना, म्हणजे इतिहास काय किंवा कशात ऐतिहासिक काही दस्तऐवज सापडतो आपल्याला. करेक्ट. आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना तू म्हटलास की बरेच लोक असं म्हणतात की पेशव्यांनी गणेशोत्सव प्रचलित केला. पण 1732चं पत्र आहे. मी तुला ते पत्र पाठवेन, ते तू दाखवू शकतो. त्यामध्ये अष्टविनायकाचे ओझर असा उल्लेख येतो. राजाराम महाराजांनी जे मोरया गोसावींना सनदा दिल्या त्या सनदांचं पुस्तक आहे अख्खच्या अख्खं. आणि त्यात मोडी कागदपत्र छापली आहेत. म्हणजे कोणी त्याच्यावर आक्षेपही घेऊ शकत नाही. मराठी भाषांतर तर केलेलंच आहे देवनागरीत, पण अक्षरशः ही छापलेली पत्र आहे. अनुराधा कुलकर्णी मॅडमांनी त्याचं मोठं पुस्तक छापलंय, ते कोणीही बघू शकतं. त्या पुस्तकात राजाराम महाराजांच्या पत्रात अष्टविनायक हा स्पष्ट उल्लेख आहे. पंचयात्रा जी केली जायची पेशव्यांची त्यात मोरगावची यात्रा केली जायची. मोरगाव आणि थेऊर असे दोन्ही आपल्याला स्थान दिसतात. असं हे पहिलं स्थान असतं जिथं कुठलंही मनोरथ पूर्ण करण्यासाठी आपण त्या स्थानावर मी स्वतः जाऊन आलोय. माझं प्रचंड आवडीचं स्थान आहे. जे लोक जातील त्यांनी त्याचा इतिहास पण बघितला पाहिजे. बाहेर नंदी आहे, त्या गाण्यातच आहे ना, नंदी कासव सभा मंडपी. त्यातला नंदी प्रचंड आश्चर्य वाटतं की अरे गणपतीच्या मंदिराबाहेर नंदी कसा आला. त्याची कथा आहे. ते जवळच भुलेश्वर नावाचं मंदिर आहे आणि या भुलेश्वर नावाच्या मंदिरासाठी तो खरं तर नंदी जात होता आणि तो नंदी तिथंच बसला शिवाच्या आज्ञेवरनं. तो जो बसला तो तिथं आणि बरोबर त्याला गणपतीला तो दिसतो आणि त्याला गणपती दिसतो. जर तुम्ही गेलात तर फक्त दर्शन घेऊन बाहेर येऊ नका. तर बाजूचे जे प्रदक्षिणा मार्ग आहे तिथं चतुर्थी आहे, शुक्ल चतुर्थी आहे, त्यानंतर भृशुंडी ऋषी आहे, मुद्गल पुराणातले अनेक अवतार तिथं कोरलेले आहेत. ह्या सगळ्यांचं दर्शन घ्या. त्यांचा इतिहास, नग्न भैरव आहेत, कुठलीही माया त्यांना स्पर्श करत नाही असे ते भैरव आहेत. त्या नग्न भैरवांचं दर्शन घेऊन या. हा सगळा एका मंदिराचा इतिहास आहे. ज्यावेळेस आपण जातो जवळपास दिवस जातोय कायला असं मोरगाव. क्या बात आहे. पेशव्यांनी काय जास्त फेमस केले अष्टविनायक असं काही आहे? कारण मग सगळे म्हणतात की अष्टविनायकांचा इतिहास पेशव्यांशी जास्त जोडला जातो. त्या काळात जास्त प्रचलित झालं हे अष्टविनायक प्रकरण वगैरे. असं नाही आहे खरं तर. गंमत कशी असते, मी जर राजा आहे असं समज आणि माझं दैवत जर शिव आहे तर मी शिवक्षेत्रांना जास्तीत जास्त दान देतो. उदाहरण द्यायचं झालं, सातवाहन असतील महाराष्ट्रात आलेले, शिलाहार असतील, राष्ट्रकूट असतील. शिवाचे पूजक होते राष्ट्रकूट जे त्यांनी वेरूळ लेणी, कैलास लेणं बांधलंय. जे राष्ट्रकूट जैन संप्रदायाशी निगडीत होते त्यांनी तो अवलंबला होता, त्यांनी जैन लेण्या बांधल्या. जे बुद्ध धर्माशी निगडीत होते त्याच राष्ट्रकूटच राजांनी बुद्धिस्ट लेण्या बांधल्या. मग आपण असं म्हणू शकतो का की त्यांनी बुद्धिस्ट लेण्या मोठ्या केल्या? नाही की नाही.
आता गंमत अशी आहे की पत्र आपल्याला ही जी सापडतात त्यावेळेस त्यांनी त्याला नगारखाने दिलेले आहेत, अनेक तरतुदी लावून दिलेल्या आहेत, अच्छा. अनेक पगार हे सरकारातनं होत होते त्यांचे. त्यामुळे पण मी म्हटलं असे 2 पत्र आपल्याकडे आहेत ना, एक 1732चं पत्र आहे आणि एक आहे राजाराम महाराजांचं, ज्यामध्ये अष्टविनायक हाच विषय. बरोबर. ओके. आणि अजून एक की रायगड, पुणे आणि नगर या 3 जिल्ह्यामध्ये ही 8 मंदिरं विभागली गेली आहेत. तर स्पेशल त्याला काही असं काही रिझन आहे की असं काही नाहीये? म्हणजे असं नाहीये. विदर्भामध्ये पण मंदिरं आहेत, अष्टविनायक आहेत, मराठवाड्यात आहे अष्टविनायक, कोकणातले अष्टविनायक आहेत. कसं असतं, हे स्थानं कशी आली आहेत, तर ही जी मुद्गल पुराण आणि गणेश पुराणामधली जी स्थानं आहेत ती स्थानं आपण पकडलेली आहेत. आता उदाहरण देतो, जसं आपल्याकडे अष्टविनायक आहेत तसे काशीमध्ये 56 विनायक आहेत. बरं. ढुंडीराजमध्ये गणराय आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला हे 56 विनायक आहेत. हे कसं कळलं आपल्याला, तर स्कंद पुराण आणि तत्सम पुराणामध्ये आपल्याला उल्लेख मिळाले आणि ते स्थान आपण बघितले. त्याच पद्धतीने जे पुराणांमध्ये स्थानं येतात जी आपण बघितली तीच स्थानं इथं निवडण्यात आली. म्हणून बाकीची, पुन्हा मी सांगतोय, म्हणून बाकीची स्थानं ही पुराणांमध्ये नाहीत अशातली गोष्ट नाही. ही यात्रा तशी सुरू झाली, ती यात्रा आपण फॉलो करतो. तू उद्या माझा जर विदर्भातल्या अष्टविनायकांवर पॉडकास्ट घेतला तर मी विदर्भातल्या अष्टविनायकांच्या गोष्टी आणि इतिहास सांगेन. कोकणातले, महाराष्ट्रामध्ये इतके सुंदर सुबक इतिहास असलेले आणि कथा असलेले गणपती आहेत की गणपतीचे 10 दिवस आपण 2-2 तासाचे पॉडकास्ट वेगळे टाकू शकतो. क्या बात आहे. इतके गणरायांचे आणि अनुभव असलेले. म्हणजे मी असं नाही म्हणते की, आणि मी सगळे म्हणतो हे इतिहासातले, आत्ता आपण मंदिर तयार केलंय असे म्हणत नाही, हे सगळे आधीचे म्हणतो. बरोबर. आणि मला एक योगायोग आत्ता आठवला की परवाच तू अष्टविनायकांची यात्रा करून आलायस ना. अष्टविनायकांची यात्रा परवा झाली आणि अष्टविनायकांची यात्रा झाली. माझंच याच विषयांवर काम चालू आहे, गणपत्य संप्रदाय, आणि याच्यावरच अभ्यास चालू आहे आणि काही संशोधनही चालू आहे. तर त्यासाठी मोरगावला मी म्हटलं योगींद्र मठात तुम्ही गेलात तर योगींद्र मठात जाऊनच या. अच्छा. योगींद्रांनी, कुठे आहे तो मोरगावमध्ये मंदिर आहे पासून? असं मी आता कसं दाखवू, आता हा मोरगावचं मंदिर आहे, इथं हे दार आहे, ह्याच्या बाजूने यायचं आणि इथं तुमचा मठ आहे बरोबर. म्हणजे मी जर दाखवतो आणि हे जर लोकांनी बघू शकत असतील तर अगदी असंच आहे हे अंतर, एवढंच अंतर आहे. ओके. तिथं जा, तिथं अनेक ग्रंथ आहेत जे प्रकाशित झालेले आहेत. गणेश सहस्त्र नाम तिथलं घ्या, त्याची योगींद्रांची टीका त्यावर बघा. टीका म्हणजे मराठीतली टीका नाही बरं का, त्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ लोकांना समजून सांगण्यासाठी. त्या योगींद्र मठात तर जाच. आजूबाजूला आता ही द्वारयात्रा जे करतात ती द्वारयात्रा पण केली पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तर चिंचवड संस्थान, आता हे चिंचवड संस्थानाच्या अंडर काही येतात, चिंचवड संस्थानांबरोबर जा, ते द्वारयात्रा करतात. त्यांच्याबरोबर पालखी, ती पालखीची कधीपासून, तेव्हापासून म्हणजे मोरया गोसावींपासून पालखीची हे आहे ती करा तुम्ही. तिथलं नग्नभैरवाचं दर्शन घ्या, पंचलिंगेश्वर, जडभरत आश्रमाचं दर्शन घ्या. अशी अनेक, एकाच ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर इतकी दर्शनं होऊ शकतात. आणि काय आपल्याकडं आपण त्याचा इतिहास समजून घेत नाही. इतिहास समजून घेत नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आपण जातो, दर्शन घेतो, आपण काहीतरी मागतो आणि आपण बाहेर पडतो. प्रत्येक वास्तू, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक ठिकाण आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतं. ते काय सांगत असतं तर ते त्यांचा इतिहास सांगत असतं. तो इतिहास थांबून समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेस त्या अंतराळामध्ये उभे राहतात, त्या मंदिराच्या अंतराळाच्या भागात उभे राहतात, गर्भगृहापासून बाजूला, त्यावेळेस तुम्ही ती मूर्ती पूर्ण नीट बघता की नाही. हा पण वरती तिला फणा आहे बघा, सुंदर फणा आहे नागाचा, बाजूला सिद्धिबुद्धी आहेत त्याच्या, त्या प्रतिमा म्हणजे धातूच्या प्रतिमा आहेत. ह्या किती निरखून आपण बघतो, त्याचा गंध किती निरखून बघतो आपण. इतकं सुंदर ज्यावेळेस आपण बघतो ना सर्वेश, त्यावेळेस ते जिवंत होतं. त्यावेळेस ह्या कथा सगळीकडे कुठेतरी जोडल्या जातात. आपल्याला ह्या मोरगावचं स्थान महात्म्य हे इतिहासातही का होतं हे कळतं. इतकी गर्दी अजूनही होते, ही का होते हे प्राचीन उत्तर आपल्याला मिळतं की माणूस राहत होता, व्यापारी येत होते बरोबर, आणि व्यापाऱ्यांपासनं, व्यापारी काय करणार, व्यापारी पूजा करत असतात. दुसरं म्हणजे व्यापारी सतत फिरतीवर असतात.
मग सगळ्यात जास्त विघ्न कोणाला येणार आहेत? तर यांना येणार आहेत ना. हो. पाऊस, पाणी, ऊन प्लस कोणीतरी काही ना काहीतरी तुमच्यावर आघात करेल, हम्म. हे सगळी विघ्न यांना येणार आहेत. त्या विघ्नांपासून संरक्षण करणारी कुठे आहे देवता? हम्म. तर ती तिथंच आहे मोरगावला. आणि मुद्गल पुराणामध्ये तर तिचं मुद्गल पुराण, का मला पुराणाचं नाव आता आठवत नाही, दोघांपैकी एकच असेल, त्यामध्ये तर शतयोजने भूमी आहे ही मोरगावची आणि मोरासारखा आकार आहे. हम्म. आता मोरगाव का म्हणतात तर त्याचे वेगवेगळी कारण, त्याचा मोरासारखा आकार आहे, मोरांची संख्या जास्त आहे, किंवा Okay. मयुरावर आरूढ असलेल्या गणरायाने याचा वध केला आणि तो तिथं थांबला म्हणून तो मोरगाव आहे आणि तो मयुरेश्वर आहे अच्छा. असं म्हटलं जातं. रामदास स्वामी आणि मोरगाव यांचा पण कधीतरी मी ओझरता उल्लेख वाचलाय एका ठिकाणी. तर काय कनेक्शन आहे रामदास स्वामींचं या मयुरेश्वराशी? असं आपण मानतो की आज जी आपण आरती म्हणतोय, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, ती आरती ज्यावेळेस रामदास स्वामी मोरगावला आले, मयुरेश्वराचं दर्शन घेतलं, बर. त्याला पाहून त्यांना ती आरती सुचली आहे. अच्छा. आणि ते बघताना त्यांनी ते लगेच ते म्हटलंय की वा. तो सुख करता आहे, हम्म. दुःखांचं हरण करणार आहे. हम्म. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, हम्म. आपण नुरवी पूर्वी असं हा, म्हणतो, ते आता वेगळं, तो वार्ता मीटर वेगळं विघ्नाची नुरवी म्हणजे तो हे करतो, प्रेम पुरवणारा हम्म. असा तो देवता आहे. आणि अख्खं तो जसा त्यांना दिसला, त्याने जसं दर्शन दिलं तसंच्या तसं त्यांनी वर्णन केलं. म्हणून ते लंबोदर पीतांबर फणीवर बंधना वगैरे वगैरे जे आहे हे त्यांना तिथं मयुरेश्वराने दर्शन दिलं क्या बात. आणि तसंच्या तसं लिहिलं, वा. जे आज आपण आरती सर्व ठिकाणी म्हणतो. म्हणजे त्याचा उगम मोरगावात आहे. मोरगावात आहे. क्या बात. इतकं मोठं आणि विस्तृत याचं विश्लेषण मी ऐकलं नव्हतं. मला ही स्टोरी सुद्धा इतकी विशेष माहित नव्हती. ओके, मुव्हिंग टू नेक्स्ट अष्टविनायक, ओडिसा. सिद्धटेक, आमच्या नगर जिल्ह्यातला. नगर जिल्ह्यातला सिद्धटेक, सिद्धिविनायक आहे तो, सिद्धी देणारा आहे. कथा अशी आहे की मुळात झालं असं की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आणि मी सृष्टी निर्माण करतो असं त्यांना हे झालंय. आणि त्यामध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण काही होईच ना. मग त्यांनी गजाननाची प्रार्थना केली. त्यांनी सांगितलं की हा जो गर्व आहे, क्रोध आहे, हा कमी करा. अच्छा. त्यांना मंत्र दिला. गणरायाची त्यांनी तपश्चर्या सुरू केली. उग्र तपश्चर्या झाली. म्हणजे त्यांच्या नाकातनं आणि त्यांच्या शरीरातनं ज्वाळा येत होत्या, अशी तपश्चर्या त्यांनी केली. पण ते डगमगले नाही आणि त्यांनी ती तपश्चर्या पूर्ण केली. गणराय प्रसन्न झाले आणि प्रजोत्पादनासाठी त्यांनी मग त्यांनी मुलांना सांगितलं. तेही पुन्हा तपश्चर्याला लागले. मग स्वतः त्यांनी काय म्हणूयात पुन्हा वेगळी सृष्टी निर्माण केली. आणि हे चालू असताना भगवान विष्णू हे शेषशाही होते, निद्राधीन होते आणि त्यावेळेस त्यांच्यातनं 2 राक्षस निर्माण झाले, मधु आणि कैटभ. ओके. आणि ह्या राक्षसांनी धुमाकूळ माजवला, अक्षरशः पृथ्वीवर धुमाकूळ माजवलाय. मग यांनी निद्रादेवीची प्रार्थना केली की यांना सांगा की तुम्ही जागे व्हा आणि यांना वध करा. भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी ह्या राक्षसांसोबत युद्ध पुकारलं. मोठं जवळपास 2,000-5,000 वर्ष युद्ध चाललेलं आहे. तिथे कोणालाही जय मिळत नाही आहे. भगवान विष्णूंनी शेवटी भगवान शंकरांची प्रार्थना केली, त्यांचं तप केलं, त्यांचं गीत त्यांनी गायली, स्तवनं गायली आणि त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुम्ही विनायकाची पूजा केली नाही. बर. सुरुवातीला विनायकाला काय आवाहन केलं नाही म्हणून तुम्हाला जय येत नाही. तुम्ही विनायकाची तपश्चर्या करा. अच्छा. तुम्हाला बरोबर यश मिळेल. त्यांनी विनायकाची प्रार्थना केली. भगवान गणराय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर दिला की तुमच्या हातून आता ह्या 2 राक्षसांचा वध होईल. पुन्हा युद्ध सुरुवात झालं. पुन्हा तुंबळ युद्ध आहे. हे चालू असताना तिथे म्हणजे ह्यांचा पराक्रम, मधुकैटभांचा पराक्रम मोठा होता. भगवान विष्णू त्यांना म्हटलं की मी तुमच्यासारखे वीरच पाहिले नाही. बर. चढवलं त्यांना. अच्छा, स्कीम टाकली. काय तुम्ही लढलात, तुम्ही मला वर मागा, मी तुम्हाला हवा तो वर देईन. आधी पण त्यांनी सिंधुरासुराला तसंच वर मागितला होता. तसंच ह्यांनाही सांगितलं. हे म्हटले की आम्ही भारीच लढतोय, तुम्ही काय वर म्हणता, आम्हीच तुम्हाला वर देतो, बर तुम्ही मागावर. अच्छा, गर्वात गेले. भगवान विष्णू अत्यंत शांत होते. ते चिडले सुद्धा ना. आपले हे सर्व देव चिडतात ना तर त्यांचा सात्विक संताप असतो, तसं ते शांत होते. आणि ते शांतपणे ते म्हणाले की तुमचा मृत्यू माझ्या हातून न्यावा,
ओ अच्छा. हा वर द्या. वा. तो तथाच तो म्हणाला. हम्म. दोघांना मांडीवर ठेवून सुदर्शन चक्राने त्यांचा अच्छा. वध केला. हम्म. ज्या ठिकाणी, ज्या टेकडीवर गणरायांची पूजा करून जिथं त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि कार्य सिद्धीच गेलं, ओ तो सिद्धिविनायक, अच्छा. तिथं स्वतः विष्णूंनी गंडकी शिळा आणून स्वतः गणरायाची स्थापना केली. हम्म. गाणं आहे ना, हरिनेच आणून गंडकी हम्म. साकारिले गणनायका. हम्म. त्याचा साकारलं म्हणजे त्याला आकार दिला. अत्यंत पुन्हा सुंदर मूर्ती आहे, उजव्या सोंडेची आहे, हो खूप कडक तिचं सगळं कडक आहे सगळं तिथं. त्यामुळे तुम्ही आज जाताना सोवळं सगळं पाळून जातात. गाभारा जो आहे तो अहिल्यादेवी होळकरांनी, पुण्यशील अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. हरिपंत फडक्यांनी सुद्धा बरंचसं तिथं काम केलेलं आहे. बरं. सभा मंडपाचं काम झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तर थोडं मराठा शैलीचं मंदिर दिसतं, वरचं शिखर मराठा शैलीचं तुम्हाला दिसतं. असं मानलं जातं की व्यासांनी सुद्धा त्याच ठिकाणी तपश्चर्या केली. ते ठिकाण आपण बघतो. भृशुंडी ऋषींचं ठिकाण दिसतं. आपण मोरया गोसावींबद्दल बोललो. परमपूज्य मोरया गोसावींनी सुद्धा पहिली तपश्चर्या त्या सिद्धटेकच्याच इथं केली. ओके. कारण ते सिद्ध स्थान आहे. असं हे सिद्धटेक. वा. नाही आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि मला माहिती आहे की कुठलंही कार्य जेव्हा आरंभ होत असतो तर पहिली पत्रिकाही तिथे ठेवली जाते. खूप लोक तिथे येऊन नवसही बोलतात कार्यसिद्धी पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्यामधली सिद्धी जी आहे ती जागृत करण्यासाठी. आता मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेस त्या मोठ्या सिद्धी असल्या पाहिजे, पण कुठली तरी आपण एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला जी सिद्धी लागते ती सिद्धी सुद्धा त्या गणरायाकडनंच मिळते. बरोबर. आणि म्हणूनच तो उजव्या सोंडेचा असल्यामुळेच कडक. बरोबर. पुढच्या गणपतीकडे जाऊच आपण. मला एक प्रश्न सुचलाय मध्येच की लाल रंग आणि गणपतीचं पण काही नातं आहे का? कारण खूप ठिकाणी बघतो की गणपतीच्या मूर्ती लाल असतात, शेंदूर असतो. सो त्याचं काही ऐतिहासिक दस्तावेज किंवा असं काही कुठल्या पुराणात उल्लेख वगैरे असं दस्तावेज म्हटल्यामुळे पटकन सांगता येईल असं तू म्हटलास म्हणून. आपण गणपतीच्या कालखंडामध्ये तर म्हणतो, पण एरवी ही चतुर्थीला म्हणतो, ते म्हणजे आपलं गणेश अथर्व शीर्ष. यामध्येच उल्लेख आहे त्याचं. कसं आहे, रक्तवर्णाचा आहे तो. चतुर्भुजम पाशांकुश धारिणम रक्तपुष्पैहि सुपूजितम. लाल रंगाचं फूल त्याला व्हायला जातं, जास्वंद है की नाही. त्यामुळंच तिथून तो आपल्याला लाल रंग दिसतोच. आणि असं मानलं जातं की शेंदूर जो आपण लावतो, शेंदूर बरं का, काही ठिकाणी आता असं बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की अक्षरशः रंग लावतो लाल रंग. हो, ऑइल पेंट हे केला जातो, जे की खूप चुकीचं आहे. जे आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण बघितलं की जे सर्व ह्या 8ही मंदिरांमध्ये पाळलं जातं, तो म्हणजे शेंदूर. तो ह्याच्यासाठी की तुम्ही प्रत्येक मंदिरात विचारा की शेंदूर कशासाठी लावला जातो. ते म्हणतात की शेंदुरामुळं ती जी शक्ती आहे ती जास्त जागृत राहते आणि जास्तीत जास्त पसरते, म्हणून तो शेंदूर लावला जातो. तोच लाल रंगाचा. आणि मग सिंदुरासुराचा वध केलाय त्याने, तो पण आहे. तो लाल रंग त्याच्यावर आलेला आहे, तो पण आहे. पण जर तू दस्तऐवज म्हटला तर सगळ्यात जुना दस्तऐवज आपल्याला हा सापडतो की रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैहि सुपूजितम, असं त्याचं वर्णन आहे. वा. हेच मराठी मी अत्यंत हळूहळू बोललो ह्याच्यासाठीच की लोकांना पटकन कळेल. आता सर्वांना सोप्या संस्कृत लक्षात येतं. वा, क्या बात आहे. ओके, पुण्याचा मोरगाव झाला, नगरचा सिद्धटेक झाला. आता थोडं कोकणात उतरूया, कारण क्रमानुसार तिसरा तोच आहे, पालीचा बल्लाळेश्वर. ओके. पल्लीपूर नावाचं गाव आहे आणि कल्याण श्रेष्ठी नावाचं तिथं श्रेष्ठी राहतोय, श्रेष्ठी सेठ राहतोय. त्यांची पत्नी इंदुमती. कल्याण श्रेष्ठी मोठं नाव आहे त्या गावातलं. आणि गर्भवती असताना ती माहेरी गेली आहे आणि माहेरी तिच्या भावाने कौंडिण्य ऋषींना बोलवलं आणि त्यांनी गणेश सिद्धांतावर व्याख्यान दिलं. बरं. तिच्या पोटात बाळ असतानाच तिने गणेश सिद्धांताचं सगळं व्याख्यान ऐकलं. गणराय म्हणजे कोण, ती शक्ती म्हणजे काय, हे सगळं ऐकलं आणि पोटातल्या बाळाने ते ऐकलंच असणार आणि ऐकलंच. मुलगा ज्यावेळेस मोठा झाला तर त्याचं नाव बल्लाळ ठेवण्यात आलं. बरं. आता लहान वयात, लहानपण नाही खरं तर, पोटात असतानाच अगदी त्याने गणपतीचं सर्व महात्म्य ऐकलं होतं. बरं. त्यामुळे गणपतीच्या भक्तीत तो दंग व्हायचा. अच्छा. आणि त्याच्याबरोबर त्याने त्याच्या मित्रांना पण त्यामध्ये
घेऊन जायचा. तो रोज ते वनात जायचे. वनात गेल्यानंतर कुठंतरी ते जे पूजा करायचे, साधना करायचे आणि ते करून ते पुन्हा घरी यायचे रात्री वगैरे. म्हणजे इतकी साधना करायची त्या गणरायाची की खाण्यापिण्याचंही भान राहायचं नाही. मुलांची प्रकृती बिघडायला म्हणजे बारीक व्हायला लागले. घरच्यांनी कल्याण श्रेष्ठींना सांगितलं की तुमच्या मुलामुळे बघा असं असं होतंय, काय हे. कल्याण श्रेष्ठींना वाईट वाटलं, रागही आला की आपला एवढा मान आहे आणि हे आता असं बोलतात. त्यांनी हातात सोटा घेतला आणि ते वनात निघाले. वनात गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की एक मंडप टाकलाय. मंडपामध्ये एक गणरायाची प्रतिमा स्थापन केली आहे. आजूबाजूला छान शेणाने सावरलेलं आहे आणि त्याच्या समोर ही मुलं, छोटी अगदी लहान पोरं आहेत ती. ही लहान पोरं सगळी बसून साधना करतात डोळे मिटून. त्यांनी सोटा घेऊन ते उगारला. बाकीची मुलं पळून गेली. हा अत्यंत धानस्थ बसला होता बल्लाळ आणि बल्लाळ चांगलंच मारलं. त्या ह्याच्यातच तो बेशुद्ध पडला. त्याला उचललं, एका झाडाला वेलींनी बांधून टाकलं आणि त्याला सांगितलं की आता बघू तुझा देव कसा येतोय तुला वाचवायला आणि सोडवायला. आज तुझी ताटातुटच झाली असं समजतो. तो बेशुद्ध होता. काही वेळानंतर तो उठला. उठून त्याने सगळं बघितलं. खरं तर ज्यावेळेस हे सगळं झालं त्याला बांधलं, त्यानंतर ती जी प्रतिमा होती, मूर्ती होती, ती मूर्ती उखडून त्यांनी टाकून दिली, फेकून दिली. अरे बापरे. हे सगळं बघितल्यानंतर त्याला प्रचंड दुःख झालं. त्याला असं झालं की आता जगायचं काही कारणच उरलं नाही आपल्याला. त्याने देवाला प्रार्थना केली की अरे एक वेळ अग्नी, त्याचा तो अग्नी आग टाकून देईल, सूर्यप्रकाश टाकून देईल, चंद्र शीतल अमृत टाकून देईल, पण देव कधी भक्ताला सोडणार नाही. त्यामुळे तसंच मी बांधलो गेलो असलं तरी माझी भक्ती आणि मन मोकळं आहे आणि त्याच अनुषंगाने मी आता माझ्या निर्वाणीचे शब्द बोलतोय आणि मी आता हे करतोय. शेवटी गणरायाला ते हाक पोचली. एका ब्राह्मणाच्या वेशात ते आले आणि त्यांनी त्याला सोडवलं. बल्लाळाला ज्या क्षणाला हे लक्षात आलं त्या क्षणाला तो त्यांच्या पाया पडला आणि त्यांना ही विनंती केली की तुम्ही ह्या क्षेत्री राहावं, इथंच राहावं. त्याला तसा आशीर्वाद दिला. बल्लाळ विनायक म्हणून मी इथं थांबेन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जे कोणी माझ्या दर्शनाला येतील त्यांची सर्व पापं मी मुक्त करेन, सोडवून टाकेन आणि त्यांना हवं त्यांना जी मनोकामना असेल ती मी पूर्ण करेन. ते आजचं मंदिर पालीचं. पालीच्या मंदिराच्या बरोबर मागे हे मंदिर बांधण्यामध्ये नाना फडणवीसांचे भाऊ मोरोबा आणि त्यांचे काका या दोघांनी ते बांधलं. वसईचा जो आपण विजय मिळवला ना चिमाजी अप्पांनी, त्यावेळेस ज्या पोर्तुगीज घंटा आणल्या त्यातली एक घंटा तिथं आहे, पोर्तुगीज घंटा. किंवा ती हिंदू मंदिरातली पोर्तुगीज घंटा, आमच्या महेश तेंडुलकर सरांनी त्यावर मोठं काम केलं. तर ती एक घंटा तिथली आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूला एक धुंडी विनायकाचं क्षेत्र आहे. त्या गणपतीची प्रथम पूजा केली जाते आणि मग आपण येतो. तो गणपती कुठला, जो कल्याण श्रेष्ठींनी टाकून दिला. अरे बापरे, तो अजूनही आहे, अजून तिथे त्याची ती पूजा केली जाते असं आपण मानतो. मंदिर जे आहे मुळात पूर्वाभिमुख आहे, त्यामुळे सकाळी सकाळी सूर्याची सर्व किरण ही गाभाऱ्यातच येतात आणि अत्यंत सुंदर भरपूर प्रकाश असतो गाभाऱ्यामध्ये. अशाच पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे. अच्छा. जवळच म्हणजे अगदी पालीलाच नाही पण पालीच्या आजूबाजूला हे घाट माथ्यावरचे सगळे आजूबाजूला रस्ते आहेत, त्यामुळे दळणवळणाचा रस्ता आहे, त्यामुळे अनेक लेण्या आहेत आजूबाजूला, बुद्धिस्ट लेण्या पण आहेत आणि घाटावर असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा तो देव आहे हे पण आपल्याला मानता येतं. अच्छा. आणि मूर्ती संदर्भात काही? मूर्ती अत्यंत सुंदर. मूर्तीला कपाळ विशाल आहे, डोळ्यात हिरे, बिंबीत हिरे आहे आणि जशी बाकीच्या जी सिंदूर लेपन केलेलीच आपल्याला ही सुद्धा मूर्ती दिसते. मला पण खूप आवडतं पालीचं मंदिर, कारण तिथे गेल्यानंतर एक कोकणातली चक्करही होते. त्यामुळे खूप लोक अष्टविनायकाचा प्लॅन जेव्हा करतात तेव्हा पालीच्या ह्याला 2 दिवस अजून काढून ठेवतात. करेक्ट. वा. कोकणातला पाली झाला, आता कोकणातलाच दुसरा वरद विनायक महडचा. खरं तर वरद आहे म्हणजे त्याचा आपल्यावर वरद हस्त आहे असा तो गणपती आहे. भीम नावाचा राजा आहे आणि त्याला पुत्ररत्न प्राप्त झालेले नाहीये. अनेक वर्ष तो राज्य करतोय आणि आता त्याला ते हे झालं की मला पुत्र हवा, पण ते होत नसल्यामुळे त्याला दुःख झालंय म्हण किंवा चिडचिड होते म्हण, अस्वस्थता होते म्हण, हे करून त्याने तो त्याग केला आणि तो अरण्यात जायला निघाला. अरण्यात त्याला विश्वामित्र ऋषी भेटले. त्याने त्याला विचारलं की काय रे बाबा काय झालं. तो म्हटला काय मी एवढं हे राजा आहे वगैरे वगैरे, एवढे मी राज्य कोणासाठी ठेवायचं, कशासाठी करतोय,
त्यांनी त्याला एकाक्षर मंत्र दिला, गणरायाची पूजा करायला सांगितली. तो दक्षाने बांधलेल्या मंदिरामध्ये त्याने पूजा करायला सुरुवात केली. एका पॉईंटला तो इतका त्यामध्ये हे झाला की आजूबाजूचं जगच त्याला गणेशमय दिसायला लागलं. आणि मग गणराय त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याला वर दिला की तुला सुंदर असा पुत्र होईल, उत्कृष्ट असा पुत्र होईल. हा परत घरी आला, म्हणजे राज्यात आला आणि काही वर्षांनंतर त्याला पुत्र झाला. त्याचं नाव रुक्मांगद असं ठेवलं. अत्यंत सुवर्णकांतीचा होता. आजच्या भाषेमध्ये बघायला गेलं तर उत्कृष्ट पुरुष, म्हणजे तो बॉडी चांगली होती, राजा, हा बस बॉडी चांगली म्हणजे राजा वाटेल असा तो राजकुमार होता. एक दिवस तो शिकारीसाठी गेला असताना त्याला वाचक नवी ऋषींच्या तो आश्रमाच्या इथं गेला आणि तिथं मुकुंद नावाची त्याला त्यांची ऋषीपत्नी होती. त्याला बघून त्याने पाणी मागितलं आणि ती पाणी देत असताना तिला तो दिसलं, त्याचं ते सगळं हे दिसलं आणि तिने कामभावना जागृत झाली. तर तिने तशी मागणी केली. हा नाही म्हटला आणि हा निघाला. तर तिने शाप दिला की तुला कुष्ठरोग होईल, म्हणजे तुझ्या बॉडीला हे होईल. कारण तो राग पण आला तिला असं, आणि याला लगेच तो तसा त्रास झाला. ते झाल्यानंतर मग तो जसा त्याला सुवर्ण कांती म्हणतोय रे आपण त्याला, आणि ते सगळं पांढरं पांढरं दिसत होतं, त्याला त्याचा त्रास व्हायला लागला. मग त्याने एकाक्षर मंत्राचा पुन्हा जप करायला सुरुवात केली. नारद मुनींनी तिथं त्याला सांगितलं की तू गणरायाची सेवा कर. कदंब देशात तू गेलास, तिथं गणपती मंदिराच्या समोर जे सरोवर आहे त्यात जर आंघोळ केली तर हे सगळं कुष्ठरोग तुझं नष्ट होईल. ते तसं त्याने केलं. इकडं काय झालं, काम विव्हळ झाली होती ती, आणि त्यावेळेस इंद्राने तिचा फायदा घेतला. अच्छा. काही वर्षांनंतर मुकुंदाला मुलगा झाला. त्याचं नाव गृत्समद, जो ऋग्वेदातल्या दुसऱ्या मंडळातले ऋषी जे मोठे झाले. पण तो दुसऱ्याकडनं झाला, कोणाकडनं तर, म्हणून त्याला नेहमी बोलणी बसायची. एक दिवस त्याला राग आला गृत्समदला आणि त्याने विचारलं काय नक्की मला सांग. तिने रुक्मांगदाचं नाव सांगितलं. बरं. तो आणखीन चिडला आणि त्याने म्हटलं की तू झाड होशील, भरपूर फळं येणारं झाड होशील, पण प्राणी तुला तोंड लावणार नाही. बरं. मुकुंदा आणखीन चिडली. तिने उलटा शाप दिला की तुझ्या पोटी राक्षस जन्माला येईल. बरं. त्याच्या पोटी त्रिपुरासूर आला. आणि मग त्रिपुरासुराची गोष्ट पुढच्या अष्टविनायकांच्या ह्याच्यात मी सांगेन. पण ह्यांनी प्रचंड तपश्चर्या केली गृत्समदांनी. गृत्समद म्हणजे गणानंतवाम गणगती ओम हवा. करेक्ट. ओके. प्रियानंतवाम. ते जे ऋषी आहेत ना, ज्यांनी तपश्चर्या करून हा मंत्र मिळवला, ते गृत्समद ऋषी. आणि ह्यांनी त्या वरद विनायकाची तिथं प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधलं आणि मूर्ती तिथं बसवली. मंदिराला 3 सनदा आहेत. पहिली शाहू महाराजांच्या काळातली सनद आहे, नंतर पेशव्यांच्या काळातली, आणि नंतरचा चक्क इंग्रजांच्या काळातली सनद आपल्याला दिसते. 1894ची आय थिंक ती सनद आहे. सेम मंदिरही कोकणात असल्यामुळं थोडंसं त्याच शैलीतलं आहे. गणपतीची मूर्ती सिंदूर चर्चितच गणपतीची मूर्ती आहे. ह्यामध्ये कसं आहे की हा जो परिसर आहे सगळा, हा परिसरच सिद्ध आहे. म्हणजे काय तर इथं गृत्समद ऋषी होते, इथं या गोष्टी घडलेल्या आहे. महाडला तो वरद का आहे, कारण तो वरद येतो. मग आजूबाजूला तू बघितलंस की आता इकडं गर्दी कशी आली आहे, तर मग बाजूला पुन्हा तुला लेण्या दिसतात, जिथून हा व्यापाऱ्यांची देवता असणार आहे. अच्छा. ज्यावेळेस व्यापारी जात आहेत, घाट माथ्यावर जात आहेत, उतरतायत, चढतायत. आत्ताच म्हणजे आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना असं बोलणं झालं की अरे हे कसे चढत असणार आहेत, एवढा कठीण प्रवास कसा करत असणार घाटावरनं. त्यासाठी त्यांच्या अंगात ती शक्ती पाहिजे, ती विल पॉवर पाहिजे, पण तो एक देवावर विश्वास पाहिजे ना की बाबा मी चढतोय, हा मला रक्षा करणार आहे. माझे इथं कुठलीही विघ्न येऊ शकतात. पावसाची ठिकाण, कोकणात पावसाळ्यात जायचं म्हटल्यावर काय पाऊस पडतो, वरनं दरडी कोसळतात, एखादा तरी दगड आला, तुमच्याबरोबर प्राणी आहे, तुमच्याबरोबर प्राणी नसू दे, सामान असू दे, गेलं ना सगळं. ही छोटी छोटी विघ्न आहे, त्या सगळ्या विघ्नांना तो पूर्णपणे दूर सारतो. आणि नुसतं दूर सारत नाही तर त्या तुमचं काम पूर्ण होण्यासाठी तो वरद हस्त त्याचा सतत तुमच्यावर राहतो, असा तो वरद विनायक. ओके. या अष्टविनायकांपैकी प्रत्येक गणपतीच्या हातात शस्त्र आयुध काहीतरी आहेच, प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे. आपल्याकडे शास्त्रात काय सांगितलंय, पाश अंकुश धारण केलेला गणपती आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला 6 हात सांगितलेले आहे. मग ते 6 वेगवेगळ्या, त्यातही शस्त्र आहेच. आपल्याकडं प्रत्येक देवतेच्या हातात शांतता
साठी जे काही आहे ते तर आहेच, पण जर एखादा शत्रू चालून आला माझ्या भक्तावर तर मी तडक ते शस्त्र त्याच्यावर सोडेन, ही सुद्धा तरतूद आहे. बरोबर. विष्णूच्या हातात कमळ आहे. हा, पण विष्णूचा जर विचार केला तर म्हणतो कमळ हे पावित्र्यतेचं प्रतीक आहे, शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि चक्र आणि गदा हे शक्तीचं प्रतीक आहे. क्या बात आहे. असेच तुम्हाला ह्याच्या पण पाश आहे जो तुमच्यावर जे तुमचे जे मोहून टाकणं जे असतं, मग काम क्रोध मद मत्सर जे त्या सगळ्यांना तो आळा आहे. आणि अंकुश ठेवणं प्रत्येक गोष्टीवर. हत्तीला अंकुश असतो ना, तर इथे इथे मारत राहतात ते गंडस्थळावर. तो का, तर त्याला जिथं चालवायचं असतं तिथं तो जातो. माहूत. हो. तुमचा भक्त, तुमचा म्हणजे त्या देवतेचा भक्त जो आहे, गणरायाचा भक्त आहे, एकदा तू त्याने काय म्हणत शरण गेला ना, की बा गणराया तू आहेस सगळं, तू जसं सांगशील तसं मी वागणार आहे. जसं सांगशील म्हणजे तिथं प्रत्येक वेळेस गणराय येईल असं नाहीये, सत्सद विवेक बुद्धी वापरून. म्हणून मी पहिल्यापासून गणेश पुराणात ही कथा येते, मुद्गल पुराणात येते. असं का म्हणतोय, कारण ह्या कथांवरनं शिकायचं असतं ना. गर्व करायचा नाहीये, सगळं मला पाहिजे असंही आपण करू शकत नाहीये. ह्यासाठी हे सगळं अंकुश ठेवणं झालंय तुमच्यावर ऑलरेडी. तो अंकुश त्याच्या हातात आहे. वा. ओके, बॅक टू द टॉपिक. पुढचा गणपती पुण्याकडे आता पुन्हा येतोय. आता उरलेले सगळे पुण्यातलेच आहेत. चिंतामणी थेऊरचा चिंतामणी, माधवराव पेशव्यांचा लाडका गणपती. त्यांचं निधन जे झालं ते चिंतामणीच्या आवारातच झालेलं आहे. बरं. त्यांना त्रास होता, अगदी कमी वयात त्यांचं निधन झालंय. गणरायाच्या सान्निध्यात राहावं म्हणून ते तिथं थेऊरच्या चिंतामणीकडे गेले. जो चिंता हरतो तो चिंतामणी. ब्रह्मदेवाला ज्यावेळेस चलबिचल होत होती त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्याची तपश्चर्या केली आणि गणेशाने प्रसन्न होऊन ती चलबिचल, म्हणजे काय म्हणत, चलबिचलला आज आपल्या भाषेत काय म्हणायचं, एन्झायटी का थोडेसे अति विचार झालेत, कसं हे होणार, ते चिंतामणीने शांत केलं. आणि मी अजिबात खोटं बोलत नाही, तू म्हटलंच असं, मी जाऊन आलो. तुम्ही जाताना तुमच्या डोक्यात खूप चिंता असतील, तुम्ही त्याला बघितलं कीच तुमची चिंता हरते. डाव्या सोंडेची मूर्ती आहे, हिरे आहेत, अशी बसकी आहे, बसलेली आहे म्हणजे, पण इतकी सुंदर आहे की तुम्ही 2 मिनिटं तिथं बघतच राहतात. माधवराव पेशवे गेल्यानंतर तिथंच रमाबाई सती गेल्या, सतीचं वृंदावनही तिथंच आहे. पेशवेकालीन तुम्ही बऱ्याचशा गोष्टी दिसतात तुम्हाला तिथलं, काय म्हणूयात, मंडप तुम्हाला दिसतो अख्खा, त्याच्यावर मराठाकालीन आर्किटेक्चर आहे, म्हणजे कमळ आपलं केळफूल आहे, त्यानंतर केळीची ती पानं तुम्हाला दिसतात, मोठा समोर कारंज तुम्हाला पेशवे काळातला म्हणजे मराठा काळातला तुम्हाला कारंज दिसतो. असं ते अत्यंत सुंदर मंदिर आहे. आपल्या मोरया गोसावींनी सुद्धा तिथं तपासाठी बसले होते. मोरया गोसावी सुद्धा तिथे येऊन गेले. मी पहिले म्हटलं तसं की पेशवे काळामध्ये जे पंचयात्रा केली जायची त्यातले 2 ज्या गणपतींच्या यात्रा व्हायच्या त्या तिकडची, एक म्हणजे मोरगावची आणि दुसरी म्हणजे थेऊरची. जवळ आहे थेऊर, तुम्ही तासाभरात मोरगाववरनं थेऊरला अगदी पोचून जातात. या बाप्पा मागची पुराणातली कुठली गोष्ट आहे थेऊर बाबतीतली? द्रविड देशामध्ये अभिजित नावाचा राजा होता आणि त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर त्याच्या पत्नीबरोबर त्याने चातुर्मास करायला सुरुवात केली आणि तिला जो मुलगा आला, म्हणजे तिला ब्रह्मवीर्य तिच्या शरीरात गेलं आणि त्यातनं जो मुलगा झाला त्याचं नाव गण असं ठेवण्यात आलं. तापट स्वरूपाचा होता, त्यामुळे त्याला गणदैत्य म्हणत होते. एक दिवशी तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि तिथं त्याला अल्प वेळात लगेच जेवण मिळालं. तर आता हे जेवण इतकं लगेच कसं दिलं म्हणून त्याने शोध घेतला. त्याला कळलं चिंतामणी जो मणी आहे त्या मण्यापासून ते हे सगळं तयार होतं आहे. त्यांनी तो मणी मागितला, तो मुनींनी काही द्यायला त्याला नकार दिला, तर त्याने हिसकावून घेतला आणि मग तो निघून गेला. मग मुनींनी काय केलं, तर मुनींनी विनायकाची भक्ती करायला सुरुवात केली. विनायक प्रसन्न झाले आणि मग विनायकांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला आश्वासन देतो की मी तो मणी मिळवेनच. आणि मग त्यांचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये तो गणदैत्य, विनायक आणि गणदैत्य या दोघांचं भयानक युद्ध झालं. यामध्ये तो गणदैत्य पूर्णपणे पडला. तो चिंतामणी जो मणी होता तो मणी गणरायांनी घेतला आणि तो पुन्हा मुनींना परत केला. पण मुनींनी तो परत नाही घेतला. ते म्हटले की हा तुम्हालाच आहे आणि म्हणून त्यांनी तो त्याच्या गळ्यात बांधला आणि ज्या ठिकाणी ते सगळं झालं ते आजचं स्थान. अच्छा, थेऊर. थेऊर बरं झालं तू म्हटलास, याची एक वेगळी गोष्ट आहे. बरं.
चित्त आणि ह्याला ते स्थावर म्हणजे शांत करतं, म्हणून ब्रह्मदेवाने त्याला स्थावर स्थान असं म्हटलंय. ओके. म्हणून चिंतामणी स्थेवरे आपण म्हणतो, थेऊर गावचा तो चिंतामणी. तर हे थेऊर त्या पुढे अपभ्रंश होत आलं. अच्छा. माधवरावांचं तर मी सांगितलंच तुला. मोरया गोसावींना जी सिद्धी प्राप्त झाली ती ह्याच क्षेत्री प्राप्त झालेली आहे. पानशेतच्या बाजूला मुळा मुठा आहे रे. पानशेतच्या पुरामध्ये तिचा जो कळस होता तो खराब झाला होता. तर हा इतिहास म्हणजे अलीकडचा इतिहास आहे. तर त्याचं पुन्हा बांधकाम आपले सुप्रसिद्ध मराठीतले लेखक रणजित देसाई आणि प्रकाशक देशमुख यांनी तो कळस पुन्हा नीट केलेला आहे. तिथं मध्यंतरी एक छोटी वेगळी थोडंसं वेगळं आहे पण मी सांगतो. आत्ताच तिथं एक विष्णू मूर्ती आहे बाजूला. तुम्ही जर गणरायाकडे चेहरा करून वर आला आणि बरोबर प्रदक्षिणा मारलं तर गणरायाच्या डाव्या हाताला बाहेरच्या बाजूला एक मूर्ती आहे. ती मूर्ती एकेकाळी यक्ष म्हणून पूजली जात होती. कारण त्याच्यावर भरपूर शेंदूर होता. एक दिवशी त्या शेंदुराला क्रॅक गेले म्हणून तो शेंदूर काढला तर अत्यंत सुंदर अशी विष्णू मूर्ती समोर दिसायला लागली. जर तुम्ही त्या चिंतामणीला गेलात म्हणजे थेऊरला गेलात तर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही ती मूर्ती आवर्जून बघा. इतकी शंख चक्र गदा पद्म अशी ती मूर्ती आहे. बरोबर त्याच्या विरुद्ध साईडला तुम्हाला समाधी दिसते, शिंगणदेवाची समाधी असं तिथं म्हटलं जातं. अत्यंत पूरक असं मंदिर आहे आजूबाजूचं. मागे मी म्हटलं असं की चिंतामणी कारखान्याच्या मागं आपल्याला सातवाहनकालीन खापरं सापडली. पण इसवी सन पूर्व 1500ची ताम्रपाषाण युगातली अनेक वस्ती होती हे आपल्याला अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं हे व्यापारी मार्गावरचं तर होतच होतं पण एक मोठं शहर असणारे एकेकाळी ज्यामध्ये त्या शहराची मुख्य देवता ही कदाचित गणपती असेल हे आपल्याला नक्कीच म्हणता येतं. वा, क्या बात आहे. हे झालं थेऊरचं. पुढे जायचं आहे मला माझ्या घराच्या बाजूला थोडं लेण्याद्रीचा गिरिजात्मज. मला जेवढं सिद्धटेक जवळ आहे ना तेवढंच इकडे लेण्याद्री जवळ आहे. आणि माझ्या मते डोंगरात असलेला आणि चढून जाऊन लेणीत असलेला त्याला गिरिजात्मज म्हटलेलं आहे. गिरिजा म्हणजे पार्वती. पार्वतीला इच्छा होती पुत्राची आणि तिने जी प्रार्थना केली आणि मग त्यावेळेस गणरायांनी ती गोष्ट सांगितली की सांगितलं मी तुझ्या पोटातच मीच तुझ्या पोटी जन्माला येणार आहे वगैरे वगैरे आणि ते जन्माला आले. 15 वर्षांपर्यंत वयाच्या 15 वर्षापर्यंत ते लेण्याद्रीत त्यांचं वास्तव्य त्या परिसरात गणरायांचं वास्तव्य होतं असं सांगितलं गेलंय. गणरायाची मूर्ती अत्यंत सुंदर आहे. डाव्या सोंडेची आहे, थोडस अशी बघणारी आहे बघा, अशी सोंड आहे त्यांची आणि डोळे थोडासा एक डोळा इकडे म्हणजे थोडं ह्या बाजूला बघणारी आहे. लेणीत आहे, कोरलेल्या लेणीत आहे मूर्ती. थोडंसं चढून जावं लागतं कारण तो वर आहे. पुन्हा मी म्हटलं तसं आधीचे 2 पण आठव की लेणी आणि व्यापारी यांचा संदर्भ सतत जोडण्यात आलेला आहे. आपल्याकडे लक्ष्मीची पूजा कोण करतं? व्यापारी, ज्यांचा व्यापार आहे, ज्यांच्याकडे लक्ष्मी ची पूजा अशी व्यवस्थित केली जाते. शेठजी ज्याला खरं तर हा शब्द थोडा गुजरातचा आहे पण आपल्याकडे आपण आता म्हणूया शेठजी. तसंच विनाश करण्यासाठी हा गिरिजात्मज आहे जो लेण्याद्रीमध्ये आहे, त्या लेणीमध्ये तो वसलेला आहे. आजूबाजूचा इतिहास मी म्हटलं असं की हा लेणी समूह आहे, त्यातल्या एका लेणीत हा आहे जी आपल्याला गणेश लेणी किंवा लेण्याद्री लेणी आपण म्हणतो. तिथे शिवरायांचे पण गेल्याचे काही उल्लेख आहेत. शिवराय ही काय आपण त्यांचा भाग तो म्हणजे शिवनेरी आणि हा सगळा भागच आहे ना तो. पुढचा गणपती ओझर, लेण्याद्रीच्या अगदी जवळ असणारा. मला ओझर आणि लेण्याद्री यासाठी हृदयाच्या जवळ सुद्धा आहेत की आमच्या शाळेची ट्रिप ठरलेलं तिथे असते. शिवनेरी झालं की ओझर आणि मग लेण्याद्री. सो ओझरचा इतिहास, मूर्ती कशी आहे आणि काय गोष्ट असेल? 2 गोष्टी आहेत, एक सांगतो. हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्यामध्ये हेमवती नावाची नगरी होती. बरं. तिथे एक अभिनंदन नावाचा राजा होता. अभिनंदन. तर तुला असं वाटेल की परत त्याला पुत्र असं नाही आहे. प्रत्येक राजाच्या स्टोरीमध्ये पुत्र कॉमन आहे. इंद्रपद प्राप्त व्हावं यासाठी त्याने यज्ञ करायला सुरुवात केली आणि इंद्राला हे लक्षात आल्यावर इंद्राने काळाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू त्यात विघ्न आण. काळाने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं काळ पुरुषाने आणि तो तिथं जोरात त्या ह्याच्यात गेला. त्याने तो यज्ञ उद्ध्वस्त केलाच
पण तो बाकी सगळी उद्ध्वस्त करत सुटला. बरं. मग लोकांनी त्याचं नाव ठेवलं विघ्नासूर. हम्म. आणि मग ते लोकांनी प्रार्थना करायला सुरुवात केली, गणरायांची प्रार्थना केली, गणरायांनी अवतार घेतला आणि यांचं युद्ध सुरू झालं. गणरायांनी पहिले त्याच्यावर पाश टाकला, तर ह्याने पक्षी रूप धारण केलं आणि तो वर उडायला लागला. मग यांनी त्याच्यावर कमळ टाकलं, तो आणखीन वेगळं रूप धारण करायला लागला. मग यांनी पर्वतास्त्र म्हणजे पहिले मग अग्निअस्त्र टाकलं. बरं. मग ह्याने मेघास्त्र त्यांच्यावर सोडलं. मग यांनी पर्वतास्त्र सोडलं, त्यांनी वज्रास्त्र याने सोडलं. अशी ती लढाई चालूच होती. मग गणरायांनी काय केलं तर गणरायांनी अत्यंत मोठी आणि शक्तिशाली शक्ती त्याच्यावर सोडली आणि तो शरण आला. मग त्याचं जे मूळ काळ स्वरूप होतं काळ पुरुषाचं ते आलं. आता शरण जो आलाय त्याला मृत्यू कसा देणार. मग त्यांनी त्याला वरदान दिलं की माझी जिथं पूजा केली जाईल तिथं तू राहायचं नाही विघ्नाने. बरं बरं. आणि मग त्यांनी असं सांगितलं की माझं नाव तुम्हाला लागलं पाहिजे बस. तेव्हाच विघ्नराज असं त्यांचं नाव लागलं. हां. आणि मग जिथं ज्या वेळेस लागलं त्यावेळेस तिथं त्या गणरायाची त्यावेळेस पूजाही केली जाते. आता दुसरं असं की यमसभा चालू आहे, असं तिथं तिलोत्तमा नावाची अप्सरा नृत्य करते. तर तिचा पदर ढळला आणि त्यावेळेस यमाला ते बघून त्याचं वीर्यस्खलन झालं. तर ते वीर्य हे भूमीवर आलं आणि त्यातनं प्रचंड मोठा राक्षस निर्माण झाला. आणि तो म्हणजे दुडगूस घालायला लागला परत वाटेल तसं. बरं हे काय म्हणतात यज्ञ मोडायचं म्हणजे काय करायचं रे, तर लोकांना घ्यायचं आणि सरळ त्या यज्ञात टाकायचं. बापरे. म्हणजे काहीच करू शकत नाही. तिथं किंवा हे करत असतील तर त्या यज्ञावर रक्त टाकायचे त्या ह्याच्यावर विझवण्यासाठी. म्हणजे तुला आठवतं का गीत रामायणामध्ये बघ, वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, मांस फेकून द्यायचे. म्हणजे आता कोणीतरी यज्ञ करता येते त्यावर ऋषींना हे करायचं, तोडायचं, कापायचं, खायचं आणि ऋषींचेच त्याच्यात असे ते भयंकर राक्षस. तर हा तसा एकदम भयंकर आहे. आणि देवांनी प्रार्थना केली. गणरायाने सांगितलं की मी बाळ रूपात तुम्हाला म्हणजे त्या बाळ रूपात दर्शन दिलं आणि सांगितलं मला त्या राक्षसाच्या समोर आणून सोडा बस, बाकी काही करू नका, तुम्ही तेवढं फक्त करा. तर ह्यांनी बाळ स्वरूप होतं ते तिथं सोडलं आणि त्या राक्षसाने बघितलं तो जवळ आला तर यांनी मोठं रूप धारण केलं आणि त्या राक्षसाला गिळून टाकलं. आता त्याचा दाहच त्यांना सहन होईना आणि त्याचा त्रास व्हायला लागला. प्रत्येक देवाने काही ना काहीतरी वाहिलं पण काही शांत होईना. मग 80,000 काय म्हणूयात ऋषींनी त्यांच्यावर दुर्वांची जोडी वाहिली आणि त्यावेळेस त्यांचा तो दाह शांत झाला. त्यामुळे जिथं ते झालं तिथं या विघ्नराजाची ती मूर्ती स्थापन केली सर्व देवतांनी आणि ती पूजा तिथून पुढं सुरू झाली. म्हणून ह्या देवतेला म्हणजे ह्या गणपतीला दुर्वा वाहण्याची पद्धत आहे. भरपूर लोक दुर्वा वाहतात बघ ह्या गणपतीला, ते ह्याच कारणामुळे. अच्छा. मंदिर काय म्हणूयात मंदिराचा निर्माण थोडंसं जीर्णोद्धार आपल्याला मराठा कालखंडात आपल्याला झालेला दिसतो. मूर्ती अगदी कॉमन आहे, वरती हिरा आहे, डोळ्यात हिरा आहे आणि बेंबीत हिरा आहे असा. पण याच्या आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मी आय थिंक पहिल्यांदाच कुठेतरी मीडियावर सांगतो आहे. आमचे चांगले मित्र माझे चांगले मित्र राज मेमाणे म्हणून आहेत, त्यांना मोडीपत्रामध्ये खूप महत्वाचा एक शिक्का सापडला जो होता या ओझर संस्थानाचा. त्या शिक्क्यावर श्री विघ्नहरश्च नावाचा आहे. मी तो पाठवतो म्हणजे आपले प्रेक्षक पहिल्यांदा तो नीट बघू शकतील. तो पहिल्यांदा आपण टाकू. अशा प्रत्येक संस्थानांचा होता. काही अप्रकाशित आहेत त्यामुळे मी तो घेऊ शकत नाहीत काहींची नावं. ते आपल्याकडे उपलब्ध आहेत, लवकरच आम्ही ते प्रकाशित पण करू. क्या बात आहे. वा, आपण तो फोटो टाकू प्रेक्षकांचा. यस, नक्की. अष्टविनायकातला शेवटचा रांजणगावचा महागणपती. मुळात मला पहिलेच 2 प्रश्न आहेत. रांजणगाव का बरं नाव आणि महागणपती का बरं? या सगळ्यांमधला काय आकाराने विशाल आहे किंवा काय संदर्भ काय त्याचा? पहिलं रांजणगाव सांगतो. रांजण खडगे जवळ तू गेलायस बघायला, नगर जिल्ह्यातले. ते रांजण खडगे जवळ असल्याने हे रांजणगाव. बरं. आणि महागणपती गणरायांच्या काय म्हणूयात त्यांच्या शक्तींनुसार त्यांच्या रूपांनुसार वेगवेगळी त्यांचे अवतार ठरतात. उदाहरण देतो मी, जसं की शिवशंकराला ज्यावेळेस पंचमुख असतात त्याला सदाशिव आपण म्हणतो, बरोबर. मग ते 25 मुख होतात त्यावेळेस महासदाशिव असं म्हणतो. विष्णूचं विश्वरूप आपण बघतो
शंख चक्र गदा पद्म हातात आहेत, त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन केलं तर 24 तयार होतात. ते 24 वेगवेगळी रूपं आपण मानतो. तसंच गणरायांची वेगवेगळी रूप आहे. मग वक्रतुंड हे रूप आहे, त्यानंतर महोत्कट हे रूप आहे. 4ही युगांमध्ये त्यांनी 4 वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. चौथा आत्ता कलियुगात होणार आहे. पण महागणपती म्हणजे काय, जो ह्या मंदिरामध्ये आहे. आता गोष्ट सांगतो, ठीक आहे. मग मी ते महागणपतीला कनेक्ट होईल. आता मागं जायचं गृत्सम ऋषींकडे. गृत्सम ऋषींना शाप मिळालाय मुकुंदाचा की तुझ्या ह्याच्यातनं अत्यंत भयानक असा पुत्र जन्माला येईल. ओके. तसाच एक पुत्र जन्माला येतो आणि तो ते म्हणतात की कोण आहेस तू, तर म्हणे मी तुमच्यापासून उत्पन्न झालो, म्हणजे शिंकेपासून उत्पन्न झालो, तर मी तुमचा पुत्र. तर ते म्हटले ठीक आहे. तर म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी इतका मोठा होईन की अख्खं त्रिभुवन माझ्याकडे असेल. आणि तो तपश्चर्याला लागला. तपश्चर्या त्याने केली गणेशाची. आता आधीपर्यंत जेवढे सगळे राक्षस होते त्यांच्यापासून तो शिकला आणि त्याने गणरायाचीच तपश्चर्या केली. गणरायाची तपश्चर्या केल्यानंतर त्याने त्याला अमरत्व मागितलं. तर गणरायांनी काय वर दिला, शंकराशिवाय तुझा पराभव कोणीच करू शकत नाही. त्याने ते 3 पुरं बांधले. त्रिपुरासुराची गोष्ट आहे बघा. आणि मग सगळीकडं त्रास द्यायला सुरुवात केली. मग भगवान शंकरांनी लढायची सुरुवात केली. मग भगवान शंकरांनी विनायकाची पूजा केलेली तुम्हाला दिसते, म्हणजे गणरायाची पूजा केलेली आहे. मग गणरायाने आशीर्वाद दिल्यानंतर अभिमंत्रित त्रिशूळाने त्याचा वध केलेला आहे. आणि विष्णुरूप जो बाण आहे त्या बाणाने ती 3ही पुरं फोडून टाकली. ती 3ही पुरं एकत्र आली, एकाच बाणाने फोडली जाणार, असं होतं पा. आठवती त्रिपुरासुराची गोष्ट, त्रिपुर हे होतं. आणि मग जिथं हे सगळं त्या गणरायाने हे सगळं दिलं ते रांजणगाव, तो महागणपती. आत्ताचा जो तू आता म्हणशील की महागणपती म्हणजे काय, तर महागणपती म्हणजे ज्याला 10 सोंड आहेत, 20 हात आहेत. आता तर तुम्हाला दिसत नाही दिसत. पण गंमत अशी आहे, ही जे मी वर्णन सांगितलं हे वर्णन मंदिराच्या खाली जे तळघर आहे त्या तळघरात जी मूर्ती आहे ती मी सांगतोय ती अजूनही आहे. बघायला अलाउड नाही. बघायला माहिती नाही आता बघू देतात की नाही मला, पण मी तरी समोर नॉर्मल याचंच दर्शन घेतो. तो हा महागणपती. ओके. किंवा ते तळघर कुठल्या एका विशिष्ट दिवशी उघडलं जातं वगैरे असं नाही, असं काही कल्पना नाही मला. ओके, अच्छा. पण शक्यतो ती मूर्ती आहे. तशीच मूर्ती आपल्याकडे हरिपंत फडक्यांकडे आपल्याला दिसते पुण्यामध्ये. ओके, प्रतिकृती तिची प्रतिकृती. अच्छा. हा महागणपती बरोबर रिद्धी मांडीवर त्याच्या शक्ती सुद्धा असते अनेक वेळा. राक्षस भुवनची जी लढाई झाली हे त्याच्या बरोबर जवळ येतं, त्यामुळे मध्ये येतं. त्यामुळे इथं गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधलाय. या मंदिराचं बऱ्याचसं निर्माण जे आहे ते मग होळकरांनी आहे, फडकेंनी बांधलेलं आहे. मराठा काळामध्ये प्रचंड बांधकाम झालेलं आहे. आता इथं वस्ती होती का नाही आधी, आता आर्किओलॉजीकडे आपण जाऊ. त्याच्याच मागं यादवकालीन किंवा त्याच पिरियडची आपल्याला सतीशिळा सापडली, आपल्याला विरगळ सापडली. एवढंच नाही तर भग्न झालेली का होईना पण आपल्याला विष्णू मूर्ती सुद्धा सापडलेली आहे. त्यामुळं हे ठिकाण प्रचंड महत्त्वाचं होतं, कारण इथं आणखीन काही मंदिरं होती असं आपल्याला नक्कीच लक्षात येतं. क्या बात आहे. अजूनही म्हणजे रांजणगावचा गणपती पण खूप नवसाला पावतो म्हणतात. खूप सर्व 8ही गणपती म्हणा. अत्यंत सुंदर असं मंदिर आहे. खरड्याच्या लढाईच्या वेळेस हे बरोबर मध्येच येतं. तर अनेक पेशवे किंवा त्यांच्या सरदारांचं सुद्धा इथं वास्तव्य आहे. म्हणजे माधवराव पेशव्यांनी गाभारा म्हणजे गर्भगृह बांधलेलं आहे. मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव चंद्रचूड असतील, यांनी इनामं दिलेली आहेत. त्याचबरोबर किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. पवार आणि शिंदेंनी सुद्धा, सरदार किबेंनी, इंदोरचे सरदार किबेंनी. त्यामुळे तसं हे खूप प्रसिद्ध आहे. अजून जर बघायला गेलं आधीचा काळ तर इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 3रं शतक सातवाहन साम्राज्य महाराष्ट्रात होतं. या सातवाहन साम्राज्याच्या बरोबरच पश्चिमी क्षत्रप सुद्धा ह्याच्यात होते. ह्या पश्चिमी क्षत्रपांची 1518 चांदीची नाणी या परिसरांमध्ये सापडलेली आहे, म्हणजे इसवी सन पूर्व काळातली. त्याचबरोबर विष्णुमूर्ती सापडलेली आपल्याला, भग्न विष्णुमूर्ती मागच आहे बघा. तुम्ही जर त्या देवालयाच्या इथं जाल तर सतीशिळा आहे, विरगळ सापडलेली आहे. असं हे खरं तर परिपूर्ण असं पूर्ण मंदिर आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं तसं की महागणपती कसा ते सगळं आहे ना त्याच्या हातात. 20 भुजांचा आहे तो, 10 सोंडांचा आहे.
तसं तुम्ही जर त्या मंदिरात आत जाल तर सगळा इतिहास आहे, म्हणजे पुराण आहे, इतिहास आहे, मग अगदी आत्तापर्यंतच्या इतिहासापर्यंत सगळ्या गोष्टी आहे. शिव आहे, विष्णू आहे, देवी आहे, सगळं सगळं त्या महागणपतीच्या इथं आहे. वाह, क्या बात आहे अमोघ. 8 गणपती सगळे अष्टविनायकातले कव्हर झालेत आणि इतकी डिटेल स्टोरी त्या प्रत्येक ह्याची मला अजिबात माहिती नव्हती, फक्त नावं माहीत होते. आणि मी पण शेवटचे अष्टविनायक यात्रा करून एक 4-5 वर्ष झाले असतील. जनरली किती दिवसात केली पाहिजे असं काही कुठे उल्लेख आहे की? तू किती दिवसात केली होती? 2.5-3 दिवसामध्ये तेवढ्याच दिवसात गणने- होते शक्यतो. 2 दिवसात आता होतात. आता जे शास्त्रोक्त करतील, आपण जो पहिले श्लोक म्हटलो त्या पद्धतीने केली तरी सेम अंतर आहे. हम्म. आणि जरी तुम्ही नॉर्मल तुमच्या पद्धतीने केली तरी सेमच अंतर पडतं. अच्छा. काही हे आम्ही काय म्हणूयात गाडीत बसून चेक केलेलं आहे हां. की तेवढंच अंतर पडतं. अच्छा. त्यामुळे 2.5 ते 3 दिवस. बरं, जर तिथं काही पाठ वगैरे करायचे असतील हां. तर 4-5 दिवस जातात. ओके. हम्म. पण तसं नसेल तर 2.5-3 दिवसात तुमची पूर्ण यात्रा फक्त होते भेटी द्यायच्या असतील शांततेने. तर. हम्म. हां, शांततेने होते. अष्टविनायक करण्याचं काही विशेष असं वेगळं फळ किंवा काही तुम्ही सुरुवातीला संकल्प कुठे सोडायचा असतो? मोरगावाला संकल्प सोडायचा असतो. मोरगावला पूजा करून सगळे संपून परत मोरगावलाच यायचं असतं. अच्छा. आणि पुन्हा देवासमोर सगळं अर्पण करायचं असतं ना. माझं काही नाही, हां. हे असं नाही दाखवायचं ना मी यात्रा केली, असं नाही येते. ओके. हे देवाने घडवून आणलेलं आहे. हम्म, हम्म. म्हणूनच पुन्हा तुम्ही मोरगाव पर्यंत यायचं असतं. ओके. हे इदम न मम. क्या बात आहे. आजचाही पॉडकास्ट आपण गणपतीच्या चरणी अर्पण करू. गणेशोत्सव येतच आहे, त्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आणि आजच्या प्रोलॉंग्ड ताणल्या गेलेल्या गप्पा पण खूप सुंदर यातनं इन्साइट्स मिळाले आणि माहिती मिळाली. कारण आणि काय खूप आहे, मजा आली ऍक्च्युली. आपण जिथं जिथं जातो ही सर्व ठिकाणं आहेत. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक आहेत, आपली वारी आहे. महाराष्ट्रातली 5 महत्त्वाची प्रसिद्ध ठिकाणं म्हणजे आपल्याकडे 3-3.5 शक्तिपीठं आणि 2 खंडोबा आणि विठोबा, असे 5 आपल्याकडे विठे. इथं आपण दर्शनाला नक्की जातो. एरवी कुठले का आपल्याकडे मंगल कार्य असेल, पण त्या गोष्टीचा इतिहास, कथा, त्याच्या आजूबाजूला काय काय आहे हे अजिबात बघत नाही. बरोबर. आणि बघत नाही म्हणजे त्याचा आपल्याला मागमूसही नसतो की अरे हे असं असं काहीतरी आहे का बाबा, किंवा इथे एवढं काही घडून गेलं असेल, घडून ऐतिहासिक गेलं याचं एवढं असेल, महत्व आहे. कोणाला विचारत नाही आपण. आणि माझं असं नेहमी सांगण्याचा हा उद्देश असतो, ह्या गोष्टी मी कशासाठी सांगितल्या, किंवा हे इकडं आर्किओलॉजिकल हे सापडलं आणि ते सापडलं, किंवा ह्यांनी इथं मंडप बांधला, हे कशासाठी असतं की हे सगळं आपला इतिहास आहे. आणि तो इतिहास मनात ठेवून आपल्याला पुढं ह्या मंदिरात जायचंय. तेव्हा तुम्हाला ते मंदिर समजणार आहे. वा. फक्त आपल्याला मूर्तीपाशी नाही जायचंय, तर आपल्याला संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालायची. म्हणून जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्याला मोरगावला आपल्याला तिथे ह्यांची मूर्ती, भृशुंडी ऋषींची मूर्ती दिसते, आपल्याला मोरया गोसावींची मूर्ती दिसते. थेऊरला प्रदक्षिणा घालताना तेव्हा आपल्याला तिथं माधवराव दिसतात, रमाबाईंची हे दिसते, तिथं तो विष्णू दिसतो. नाहीतर आपल्याला काहीच कळणार नाही. म्हणूनच या गप्पा यासाठी पण महत्त्वाच्या होत्या की एखाद्या नास्तिकाने जरी या गप्पा ऐकल्या तरी त्यांनी त्यातला श्रद्धेचा भाग जरी सोडून दिला तरी यात भरपूर काय होतं जे तू आर्किओलॉजिकल व्ह्यूनी सांगितलं किंवा ऐतिहासिक यांनी सांगितलं. खूप खूप थँक्यू. तू हक्काचा आहेस. आता वेगळा अजून थँक्यू काय म्हणू तुला. पुन्हा एकदा एक नवीन पत्र विषयावरचं घेऊन आपण पुन्हा भेटूया आणि तू येशील आणि पुन्हा पत्र लिहिशील. यावेळी जेवढी तुझी आम्हाला पिच्छा पुरवा लागला तेवढा पुरवा नाही. आय होप सो. आता तुम्ही सांगाल त्यावेळेस. थँक्यू सो मच. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. माझा मित्रच होता अमोघ, त्यामुळे त्याच्याकडून अजून कुठल्या कुठल्या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही सगळ्या कमेंट्स वाचत असतो आणि शक्य तेवढे रिप्लाय देत असतो. आणि पाहत राहा पोस्टमन. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.